तर आता तुम्ही इथं बघू शकताय की आम्ही पुन्हा एकदा एस टीला बाय बाय करणार आहे आणि इथं आम्ही वाघबिळाच्या इथं एक्झॅक्ट उतरलो आहे. इथं उतरल्यानंतर ना आम्हाला कंडक्टर काकांनी गायडन्स दिला की कसं कसं नेक्स्ट पॉईंटला जायचं आहे. तर त्याच्यात आणि आमच्यात एक बॉन्ड कनेक्ट झाला. तर आम्ही हात केल्यानंतर त्यांनी हात केला आम्हाला. तर आता आम्ही इथून निघालो आहे पुढच्या पॉईंटला आणि पहिला जो पॉईंट होता तो पन्हाळा होता. इथून आम्ही मागं गेलेलो. तर तो ब्लॉग जर बघितला नसेल तर तोही तुम्ही बघा. आणि हाच आहे तो नेक्स्ट पॉईंट. आता आम्ही शिवतेज वॉटर पार्कमध्ये आलेलो आहे. तिथं तुम्हाला एक बोर्ड पण दिसत असेल. हा वाघबिळाकडे जाणारा रोड आहे आणि तिथूनच आता आम्ही खाली आलो आहे. तर आता तुम्ही इथं बघू शकताय की इथं माझे सगळे मित्र आलेत आणि आता आम्ही इथून थेट खाली जाणार आहे. तर आता तुम्ही बघू शकताय की आम्ही शिवतेज पार्कच्या बरोबर एक्झॅक्ट दारात आहोत आणि तुम्हाला इथं समोर एक त्याचा तलाव पण दिसत असेल. ह्या तलावातलं पाणी अतिशय नितळ होतं आणि खूप एखाद्या कावळ्याच्या डोळ्यासारखं म्हणतात ना तसं होतं. तर आता आम्ही पुढे आलो आहे आणि एक्झॅक्ट जसं आम्ही गडावर गेलो होतो तशीच इथली जी रचना आहे आणि काहीतरी आल्याला करायचं म्हणून गौरव इथं बसलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं आता एक तिकीट काउंटर आहे आणि तिकीट काउंटरमध्ये आपल्याला पैसे देऊन तिकीट घ्यायचं आहे आत एंट्रीसाठी. तर इथं तुम्ही घेऊ शकताय तिकीट आणि इथून तिकीट घेतल्यानंतर ना तुम्ही आता तुम्ही इथं बघू शकताय की काका एक तिकीट ते आपल्या हातात बांधतात आणि तिकीट बांधल्यानंतरचा उत्साह बघा माझ्या मित्रांचा. तर एक एक करून आमचे सगळे मेंबर्स ते हातात विअर करत आहेत आणि आता तुम्हाला ही कुपन्स दिसत असतील जी लाल कुपन जेवणासाठी वापरणार आहे, येलो कुपन्स बाकीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी. तर आता हा लास्ट मेंबर आहे. ह्या लास्ट मेंबरनंतर ना आता मीच बांधून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. तर आता आत निघालो आहे आम्ही. तर आत कसं कसं काय काय आहे ते मी दाखवतो आहे. खरं सांगायचं तर एखाद्या गडावरतीच आल्यासारखं फील होत होतं कारण की इथं मावळे वगैरे सगळं केलेलं आहे त्यांनी आणि तुम्ही इथं बघू शकताय ते सगळं. आल्या आल्या शिवाजी महाराजांचा तिथे एक मोठाच्या मोठा पुतळा होता आणि ह्या पायऱ्या चढून आता आपल्याला वरती जायचं आहे. तर चला जाऊया आपण. आता इथं एक गाईड करण्यासाठी सर आहेत. काय काय ॲक्टिव्हिटीज किंवा काय काय आहे ते. तर ते सगळं सरांकडून आम्ही समजून घेतलं. बँड बांधून वरती आलोय आणि वरती आल्यानंतर आता पहिली गोष्ट आहे तिथे सगळ्या ऍक्टिव्हिटीजचे सरांनी माहिती पण दिली आपल्याला. तर त्या माहितीनुसार पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपली चेंजिंग रूम मध्ये करायची आहे. पूर्ण आपला कॉस्ट्युम बदलायचा आहे आणि जो स्विमिंगचा असेल तो विअर करायचा आहे. जर तुमच्याकडं चुकून घाई गडबडीत आता आमच्यात सुद्धा तसाच प्रकारचा झालाय की एका माझ्या मित्रानं त्यानं काही कॉस्ट्युम आणलेलं नाही आहे तरी सुद्धा आता त्याला रेंटवर भेटेल. तसं तुमचंही कुठेही राहिला असेल तर तुम्ही ह्यात घेऊ शकताय रेंटवरती आणि एका ड्रेसची किंमत आहे 40 रुपये. तर चला लेट्स गो. अशा प्रकारे आता तुम्ही इथं बघू शकताय सगळं कॉस्ट्युम वगैरे चेंज केलाय आम्ही आणि त्यानंतर आम्ही पाण्यात निघालोय. तर तुम्ही माझाही कॉस्ट्युम चेंज केलेला बघू शकताय आणि आता का नाही आपण इकडून जाणार आहे वरती गेल्यानंतर ना इथून माझ्यामध्ये पहिला किड्स आहे. तिथं छोट्यांचं काय बघण्यात मला काय इंटरेस्टच नाही आहे. तर वरती जाऊया आपण जिथं मोठ्यांचं आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता इथं किड्सचं आहे आणि किड्सच्यात काही इंटरेस्ट नाही आहे. आज कोणीही नसल्यामुळे आता सगळा वॉटर पार्क आमचाच आहे. तुम्ही बघू शकता इथं. आणि आता इकडे जाणार आहे. तर स्लायडिंगचे वगैरे सगळे व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ह्याच्यात मिळतीलच. तर चला. तर मार्च महिना असल्यामुळे भरपूर ऊन होतं आणि आधीच आम्ही एक पॉईंट केल्यामुळे थोडंसं कंटाळलेलो होतो. पण जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडलो त्यावेळेला जितकी एनर्जी नव्हती तितकी त्याच्या दुप्पटच म्हणा त्याच्यापेक्षा जास्त आमची पाण्यात उतरल्यानंतर झालेली. तर कधीच कोणाला कंटाळा आला नाही तिथं. तर सगळे उत्साहात होते इतका आम्ही पहिला पॉईंट करूनसुद्धा. आणि मला असं वाटतं की मी एक गोष्ट सांगावी तुम्हाला जी आमच्यासोबत घडली. ह्या वॉटर पार्कमध्ये येताना मिनिमम 10 लोक लागतात. तर आम्ही 6 जण होतो. आम्हाला त्या वॉचमन काकांनी सांगितलं की तुम्हाला एंट्री मिळणं जरासं अवघड आहे कारण की 10 लोक लागतात. पण जेव्हा त्याने मॅनेजरला फोन केला त्यांच्या आणि असं एंट्री आहे म्हणून सांगितलं त्यावेळेला मात्र त्या मॅनेजर काकांना चुकून 6च्या ऐवजी 10 ऐकू गेलं. त्यामुळे आम्हाला इथे एंट्री भेटली. तर खरंच काकानंतर आम्हाला म्हटले की आज तुमचं नशीब खरंच खूप चांगलं आहे त्यामुळे एंट्री भेटली नाहीतर तुम्हाला इथून जावं लागलं असतं. त्यावेळेस थोड्या वेळासाठी आमचा मूड गेलेलाच.
पण जो नंतर आला तो अविस्मरणीय होता. तर इथं भरपूर आम्ही अशी मज्जा वगैरे केली. आणि एक गोष्ट म्हणजे की आम्ही खूप ह्या पार्कबद्दल जरासं इंटरनेटच्या साहाय्याने माहिती वगैरे घेतलेली आणि त्यात असं समजलं होतं की पूर्ण म्हणजे पूर्ण जेव्हा जास्त गर्दी असते जसं की संडेला आणि सॅटर्डेला, तर ह्या दिवसात आपण जायला नको, तर मंडेला जाऊया. आणि इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की ह्या पार्कमध्ये आज एंट्रीच नाही आहे. तेव्हा काय सांगू मी तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि त्यानंतर ना आता तुम्ही बघू शकता इथं की ह्या वॉटर पार्कमध्ये कोणीही नाही आहे. फक्त मी आणि माझे मित्र म्हणजे 6 लोक होतो आणि हा पूर्ण वॉटर पार्क आमचा होता 1 दिवसासाठी. तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आत्ता मी पाण्यातून बाहेर येतो आहे कारण की बराच वेळ पाण्यात खेळल्यामुळे स्लायडिंग करायचं राहूनच गेलं होतं. सो आता मी स्लायडिंग करायला निघालो आहे. तर चला जाऊया आपण. स्लायडिंग करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक ट्यूब घ्यावी लागते आणि ट्यूब घेतल्यानंतर ना आता तुम्हाला इथं एक जिना दिसेल, त्या जिन्यातून तुम्हाला वरती जायचं आहे. ह्या ग्रीन स्लाईडमध्ये तुम्हाला ट्यूबचा वापर करून तुमची स्लाईड एन्जॉय करायची आहे. तर आता तुम्ही बघा मी कसं खाली जातो आहे. सेकंड स्लाईड करण्यासाठी आम्ही ऑरेंज स्लाईडचा वापर केला आणि ह्या स्लाईडमध्ये कोणत्याही ट्यूब किंवा मॅटचा वापर करायचा नाही आहे तुम्हाला. सगळ्यात लास्ट स्लाईड म्हणजे येलो स्लाईड आणि ह्यात तुम्हाला मॅटचा वापर करायचा आहे. जरी सगळ्यात लास्ट असली तरी सगळ्यात जास्त मजा ह्याच स्लाईडमध्ये येते कारण की ह्यात जास्त वळणं आहेत. तर चला आता आपण करूया. तुम्ही तर बघू शकताय की आता मी खाली कसं जातो आहे. हीच मला जास्त ॲडव्हेंचरियस वाटली स्लाईड सगळ्यात जास्त. आवाज काय तर आता हा पूर्ण ओव्हरऑल व्ह्यू आहे स्विमिंग पूलचा. स्विमिंग पूलच्या आजूबाजूला भरपूर झाडं आहेत. तर मी तो निसर्ग ह्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही बघू शकताय. स्विमिंग पूलमध्ये आम्हाला थोडा कंटाळा आल्यानंतर आम्ही बाहेर आलो तर दुसरी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. तर दुसरी ॲक्टिव्हिटी ही सुद्धा पाण्यातलीच आहे, ती म्हणजे रेन डान्स. सो आम्ही वरती निघालो आहे. तर लेट्स गो. आत्ता बरोबर 2 वाजलेत आणि आम्ही आता रेन डान्स करून वरती आलो आहे. तर आता इथं आपण जेवण करणार आहे. तर जेवणाची कशी कशी सोय आहे तेही मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. इथं भरपूर अशी मोठी सोय आहे. संडेला माझ्या मते मी विचारलं तेव्हा 350 लोक होतीत आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सॅटर्डेला 400 लोक होतीत. तर इथं टेबल वगैरे खूप छान पद्धतीनं मांडलेत. काही अशी अडचण वगैरे नाही आहे. खरं तुम्हाला आता मी आधीच सांगितलं होतं की आम्हाला सोडून ह्या पार्कमध्ये त्यावेळेला कोणच नव्हतं. तर तुम्ही इथं बघू शकताय पूर्ण जो तिथला हॉल होता तो रिकामाच होता. तर फायनली आता आम्ही जेवणार आहे. तर जेवणात काय काय आहे ते मी दाखवतो तुम्हाला. चपाती, पापड, एक स्वीट, अख्खा मसूरची भाजी आणि पनीरची भाजी. हे जेवण अनलिमिटेड आहे, फक्त एक्सेप्ट स्वीट. तर आता आम्ही जेवतो. तुम्हाला या जेवणाचा इथूनच स्वाद घ्यावा लागेल. तर चला आता जेवण झाल्यावर भेटूया. तर आम्ही जेवण झाल्यानंतर ना एका पार्कमध्ये आलतो आणि पार्क म्हटलं की लहान मुलांचा एक ॲट्रॅक्टिव्ह पार्ट असतो. सो मी तोही इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथं कोणीही लहान मुलं नसल्यामुळे ह्या पार्कमध्ये आम्हाला एंट्री भेटली.
मला आठवत नाही की माझ्या 9th नंतर मी कोणत्या पार्कमध्ये गेलो असेल. सो इथं आल्यावरती पहिल्यांदा मी झोपाळ्यात वगैरे बसलो. त्यानंतर मी इथे एक चॅलेंजिंग वाटलं मला पूर्ण करणं. सो मी तेही पूर्ण केलं. त्यानंतर आता आम्ही बास्केटबॉल खेळायला आलो. बास्केटबॉल खेळण्यासाठी ही जागा थोडीशी कमी आहे, पण आम्ही ॲडजस्ट केलं. आता आम्ही पुन्हा चेंजिंग रूममध्ये आमची ओली कपडे होती ती चेंज करून नवीन वेअर करून आता बाकीच्या ॲक्टिव्हिटीज बघायला निघालो आहे. तर चला आपण जाऊया. तर फर्स्ट आता आम्ही गेम झोनमध्ये आलो आहे. तर गेम झोनमध्ये पहिल्यांदा त्यांनी एक पपेट शो अरेंज केलेला असतो. सो आम्ही पपेट शो बघितला. तर पपेट शोमध्ये काय काय आहे ते तुम्ही बघा. नए जमाने हैं, नए नाम हैं. हिंदी फिल्मों. त्यानंतर आम्ही मॅजिक फ्री मिरर बघण्यासाठी आलो. तर मॅजिक फ्री मिररमध्ये जसे तुम्ही नसताय तसं बघण्याचं एक तुम्हाला समाधान मिळते. जसं की स्लिम फिट दिसा. जर कोणी गोलमोलं असेल तर ह्या स्लिम फिट मिररमध्ये ते स्लिम दिसतात. आता मी माझ्या एका मित्राला सांगितलं तर तो जरा गोलमोल होता तर तो स्लिम दिसत होता त्यात. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे मिरर्स आहेत. तर तुम्ही इथं बघू शकताय. जसं की आता हे नेक्स्ट आहे चिटकू जुळी बाळे. त्यानंतर ह्यात जे स्लिम लोक असतात ते व्यायाम न करताही कसे दिसतात ते बघायला मिळते. सो तुम्ही इथं ते बघू शकताय. जर तुमची उंची नसती तर तुम्ही कसे दिसताय तर ते ह्या मिररमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर आम्ही टॅटू काढण्यासाठी आलो. सो इथे एक माझा मित्र टॅटू काढतो आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट पॉईंट म्हणजे ब्रेक डान्स. आणि हा इथला लास्ट पॉईंट आहे ॲक्टिव्हिटीजचा. सो इथंही आम्ही खूप मजा मस्ती धमाल केली. तर आता बरोबर 6 वाजलेत आणि इथं भरपूर उजेड असल्यामुळं आम्हाला 6 वाजलेले समजलंच नाही. तर आता फायनली आम्ही बाहेर पडतो इथून. आणि हा दिवस आमच्यासाठी एक युनिक दिवस ठरलेला आहे. जर तुम्ही माझा पहिला व्लॉग बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये दिली आहे. आणि हाही व्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की कळवा.